हॅलो, गुड मॉर्निंग. कसं आहात सगळे? मी मजेत आहे. खूप तुम्ही पण छान असाल. आता आपण केळीचे चिप्स करायला स्टार्ट करूया. अगोदर आपल्याला याची सालं काढून घ्यायची आहेत अशी. पिलरने पटापट निघतात बघा. पण मला काय वाटतं का केळी असं पील केलं ना हात काळा पडतोय. बघूया काय होतं. एकदा केलेलं मी तसं. अजून मी केळी धुतलेली नाही आहेत. आणि याच्या साईडच्या असं काढून घ्यायचं दोन्ही साईडचं. ओके, थोडं राहिलेलं आपण असं काढून घेऊ. इथं ऑलरेडी मी एक अर्ध साल काढलेलं आहे. पूर्ण काढून घेऊया आपण याचं. हे मग मी अगोदर साल काढून घेणार आहे आणि नंतर धुणार आहे. केळीचं साल काढून घेतलेलं आहे सगळ्या आणि धुतलेली आहे स्वच्छ पाण्यामध्ये. 2-3 वेळा धुवून घ्यायचं असं. आणि हात थोडासा काळा होतोय बरं का. पण इथं काळा झालेलं बी घासणीनं घासून काढलं निघलं. आणि इकडं बघू शकता एवढी साल निघलेली आहे केळीची. या केळीपेक्षा या केळीची सालच जास्ती आहे. आता मी केळीची चिप्स काढून घ्यायला लागलेली आहे. आपण बटाटा ज्याने चिप्स करतो ना बटाट्याचे त्यानंच करायचं म्हणजे एकदम असे थिन बनतात. 2 आहे त्याच्यामध्ये आणि पटकन फ्राय होतात हे. हे बघा. हे बघा चिप्स करून पाडून झालेले आहेत. अजून फ्राय करायचे आहेत. 2 प्रकारचे केलेत मी. एक जी छोटी छोटी केळी होती ना त्याचे असे लांबडे लांबडे चिप्स करून घेतलेत आणि हे मोठ्या केळ्यांचे राऊंड राऊंड चिप्स केलेले आहेत. आता यांना आपल्याला फ्राय करायचं आहे. तेलामध्ये नाही बरं का. तर मी आज तेलामध्ये तळणार नाहीये. आपण बनवणार आहोत एअर फ्रायर चिप्स. तर चला स्टार्ट करूया. आता आपल्याला सगळ्यात अगोदर वरती ठेवलेला एअर फ्रायर काढून घ्यायचा. भरपूर सामान आहे. काढून घेऊया अगोदर. हे सामान कधी कधी लागतंय ते वर ठेवलेलं आहे. तर हा आहे आपला एअर फ्रायर. घाण झालेला याला स्वच्छ करून घ्यायला पाहिजे अगोदर. मला आठवत पण नाही आता हे कसं ओपन करायचं. सगळं वॉश करून घ्यायला पाहिजे अगोदर. धुळा धुळा झालाय सगळा. हे वॉश नाही करू शकत आपण. हे वॉश करू शकतो. हे वॉश करून घेऊया आणि याला स्वच्छ असं पुसून घेऊया. एअर फ्रायर मस्त असा चकाचक क्लीन करून घेतलेला आहे मी आतून बाहेरून. आता आपण चिप्स बनवूया. हे जे पार्ट आहे ते धुवून मी उन्हात वाळवायला ठेवलं होतं जेणेकरून पाणी राहायला नको म्हणून. हे पण आता पूर्णपणे वाळलेलं आहे. आता हे चिप्स एकमेकांना चिकटायला नको म्हणून आपल्याला याच्यावरती तेल घालून घ्यायचं आणि सगळीकडे व्यवस्थित मिक्स करून मिक्स करून घ्यायचं आहे. हे माझं असंच होतं बघा. कॅमेरामध्ये बघत बघत इकडं तेल ओतलं. मिक्स करून घेऊया आपण याला छान असं. हे असं एअर फ्रायर मध्ये मी सिंगल लाईन मध्ये घातलेलं आहे सगळं एकमेकांना चिकटू नये म्हणून. बघा कसले क्रिस्पी बनलेत. आवाज येतच असेल तुम्हाला. बघितलं ना ऑइल फ्री आहे ते. त्याच्यामध्ये जळल्यासारखं दिसायला लागलंय पण नाहीये. उजेडाला दाखवते तुम्हाला. एवढे असे चिप्स बनवून झालेले आहेत एअर फ्रायर मध्ये. तुम्ही बघू शकता. हे थोडेसे वेगळेच दिसतात. असे पांढरे पडल्यासारखे आहेत आणि पटकन तुटताय. ते आपले नॉर्मल चिप्स असतात ना ते थोडेसे पटकन तुटत नाही कारण की याच्यामध्ये थोडं सुद्धा ऑइल नाहीये. त्यामुळे हे असे झालेले आहेत. आता मी याला फोडणी देणार आहे. तेल, मीठ, बेसिक मसाला घालणार आहे. मीठ
आणि लाल मिरची पावडर, चाट मसाला हवा असेल तर तुम्ही तेही घालू शकता. कढई गरम करायला ठेवलेली आहे. गरम झाली की याच्यामध्ये तेल घालून घेऊया आपण. इथं आपण एक बेसिक मसाला तयार करून घेऊया. मीठ, आमचूर पावडर आहे, चाट मसाला नाही आहे, आणि लाल तिखट तुमच्या चवीनुसार घ्या. थोडीशी हिंग पण घालूया आपण याच्यामध्ये, एकदम थोडी, आणि हळद घालायची आहे थोडीशी. आणि हे सगळं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. हा मसाला जो आहे ना तो आपल्याला तेलामध्ये टाकून घ्यायचा आहे. कढई आपली गरम झालेली आहे. आता याच्यामध्ये मी तेल घालून घेणार आहे. थोडं तेल घालायचं आहे, सगळीकडे लागलं पाहिजे त्या चिप्सना. याच्यामध्ये आता आपल्याला मसाला घालून घेऊया. पटकन पटकन सगळं करायचं आहे. मसाला थोडंसं एकदा मिक्स करून घेऊया या मसाल्याला आपण. आणि याच्यामध्ये आपल्याला चिप्स घालून घ्यायचे आणि पटकन याला मिक्स करायचं. आपले मस्त असे चिप्स तयार झालेले आहेत. टेस्टला पण छान लागायला लागले ते. हे बघा, मसाला सगळीकडे कोट झालेला आहे व्यवस्थित. चला तर आजचा व्लॉग आपण इथंच एंड करूया. आजच्या व्लॉग मध्ये एवढंच. आणि याला 10 मिनिटसाठी फक्त फोन दिलेला आहे, कारण होमवर्क पटपट केला ना आज. होमवर्क तर ठीक आहे. आजच्या व्लॉग मध्ये एवढंच. आपण परत उद्या भेटूया एका नवीन ब्लॉग सोबत. तर थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय. टेक्नॉलॉजी.